नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सन 2026 ते 27 चा प्रथम सुधारित 131 कोटी 2,10,000 रुपयांचे अंदाजपत्रक, 61,927 रुपये शिल्लकीचे अंदाजपत्रक सभापती पृथ्वीराज पाटील यांनी सभागृहात मांडले। सन 2026-27 प्रथम सुधारित अर्थसंकल्प सादर करीत आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सन 2026-27 वित्तीय वर्षाचे महसूल उत्पन्न 131 कोटी 2,72,092 रुपये, तर भांडवली उत्पन्न रक्कम 7 कोटी 1,21,143 अशी एकूण उत्पन्न 191 कोटी 3,93,235 अंदाजित असून महसूल खर्च 131 कोटी 2,10,165, तर भांडवली खर्च रक्कम 60 कोटी 1,21,143 इतका खर्च अंदाजात वर्तवण्यात आलेला आहे। अखेर शिल्लक रक्कम 40 कोटी 87,53,374 इतकी होती। जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा विचार करता शासनाकडून प्राप्त होणारा जमीन महसूल उपकर 37 कोटी 25,25,790 आणि मुद्रांक शुल्कातील हिस्सा रक्कम 8 कोटी गृहीत धरण्यात आलेला आहे व हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे। जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असणाऱ्या बँकेत गुंतवणूक निधीवरील व्याज ही उत्पन्नाची महत्त्वाची साधने आहे। यापासून रक्कम 8 कोटी 50,31,100 इतके उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे। त्याचबरोबर विविध प्रपत्र विक्री, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा व इमारतीचे भाडे, गुण नियंत्रण, प्रयोगशाळांमार्फत प्राप्त होणारे शुल्क यापासून अंदाजित रक्कम 3 कोटी 25,17,300 इतके उत्पन्न अपेक्षित आहे। आरोग्य विभागाकडून दिलेल्या जाणाऱ्या आरोग्य शुल्क पासून रक्कम 45,00,000 इतके उत्पन्न अपेक्षित आहे। जिल्हा परिषदेस विकास परियोजना राबवण्याकरिता शासनाकडून मिळणारे अभिहस्तांकित अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे। जिल्हा परिषदेच्या विविध मार्गाने उत्पन्न वाढवण्याकरिता वेगवेगळे मार्ग शोधण्यासाठी मी सामान्य सदस्यगण व सर्व खाते प्रमुख यांना विनंती करीत आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।